आज मी आलोय तुळापूरला, त्या पवित्र त्रिवेणी संगमावर, जिथं धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांनी आपला शेवटचा श्वास घेतला. असं म्हणतात की धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांची दोन ठिकाणी समाधी आहे, एक तुळापूरला आणि दुसरी वडू गावामध्ये. आणि मी आलोय तुळापूरला. गेट मधून आत आलं की लगेच डाव्या बाजूला कवी कलश यांची समाधी बघायला भेटते. कवी कलश ज्यांनी आपल्या अखेरच्या श्वासापर्यंत महाराजांची साथ दिली. त्यांच्या समाधीचे दर्शन घेऊन पुढे आलं की छत्रपती संभाजी महाराजांची समाधी आहे. आज जाऊन दर्शन घेतलं. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज ज्यांनी 40 दिवस न झुकता अत्याचार सहन केला आणि अखेर 11 मार्च 1689 रोजी आपला शेवटचा श्वास घेतला. पाठीमागे महाराणी येसुबाईंची अशी भली मोठी प्रतिमा आहे, त्यांचं दर्शन घेतलं. बाजूलाच महाराजाबद्दल माहिती लिहिले, एक वेळ नक्की वाचा. भीमा, भामा आणि इंद्राणी या 3 नदींच्या त्रिवेणी संगमावर महाराजांची समाधी आहे. थोडं पुढे गेले की अशा दगडी पायऱ्या उतरून या खिंडीतून गेलं की संगमावर जाता येतं. इथं बोटिंग पण करतात. तिकडेच भिंतीवर अशा स्ट्रिक्ट वॉर्निंग लिहिली आहेत. इथं आलेल्या पर्यटकांनी कोणत्याही येडेचळे करू नये, तंबाखू दारू पिऊ नये, आपण गेलेल्या जागेची मर्यादा पाळावी ही विनंती, नाहीतर शेवटी मग फटके खायची तयारी ठेवा. तिकडेच बाजूला श्री संगमेश्वर मंदिर आहे. हे मंदिर महादेवाचं आहे. आत गेले की असा शांत परिसर आहे. मंदिरात अशी महादेवाची पिंड आहे. मंदिराचं पूर्ण बांधकाम असं दगडी आहे. पिंडीचं दर्शन घेऊन बाहेर नंदी महाराजांचं दर्शन घेऊन बाहेर आलो. काय कंपाऊंड बांधायचं, काय बांधायचं दगड? कंपाऊंड बांधायचं. मग आता हे त्याला लावायचं का बाहेरनं? तेच की आता जी मोकळा जागा राहिला त्यात लावायचं का? या दगडांचं काय करायचं विचारल्यावर या काकांनी सांगितलं, बाहेरून पूर्ण किल्ला टाईप बांधकाम चालू आहे आणि हे दगड त्याला किल्ल्याचं डिझाईन द्यायला वापरायचे आहेत. एवढं मोठं बांधकाम आणि हे सगळं दगड हाताने कोरायला चालू आहे. आता या व्हिडिओ मध्ये काही बोलताना या सांगताना काही चुकी झाली असेल तर क्षमा असावी. मग एकदा धर्मवीर संभाजी महाराज की जय बोलून आळंदीसाठी निघालो. पुढचा ब्लॉग आळंदीमध्ये भेटो आणि तोपर्यंत फॉलो करायला विसरू नका.